नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्यमध्ये आपले स्वागत. आज आपण पाहणार आहोत 25 मार्च 2021च्या चालू घडामोडी. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत राजकीय घडामोडी. न्यायमूर्ती NV रमन्ना भारताचे 48वे सरन्यायाधीश होणार आहेत. 24 एप्रिल 2021 ते 26 ऑगस्ट 2022 हा त्यांचा कालावधी असेल. सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे ते उत्तराधिकारी असणार आहेत. शरद बोबडे 23 एप्रिल 2021 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांनी वयोमानाने जे ज्येष्ठ आहेत असे न्यायमूर्ती NV रमन्ना यांचं नाव कायदा मंत्रालयाला सुचवलेलं आहे. ते पुढचे 48वे सरन्यायाधीश असतील. आता न्यायमूर्ती NV रमन्ना याबद्दल मी थोडी माहिती सांगतो. ते आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयामध्ये स्थायी न्यायाधीश, हंगामी न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ते न्यायाधीश म्हणून काम करत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाचा संविधानामध्ये भाग 5 मध्ये आपल्याला संदर्भ आढळतो. कलम 124 ते 147 हे सर्वोच्च न्यायालयाचे कलम आहेत. यामध्ये सरन्यायाधीशाची नियुक्ती जर आपण पाहिजे म्हणजे तर राष्ट्रपती करतो आणि 1993 साली सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाचीच नियुक्ती करावी असे आदेश दिले. त्याला दुसरा न्यायाधीश खटला 1993 असे म्हणतात. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा असे 4 खटले आहेत. त्यातला दुसरा न्यायालयीन खटला 1993ला जो झाला त्यानुसारच आता वयोमानाने जो ज्येष्ठ असेल सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या न्यायाधीशाची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली जाते आणि हे नाव पूर्व जो कोण आहे सरन्यायाधीश त्यांच्यामार्फत सुचवलं जातं कायदा मंत्रालयाला. आता यांना शपथ कोण देतं तर शपथ राष्ट्रपती देतो आणि ही शपथ राज्यघटना व कायदे यांचे संरक्षण याबद्दलचे असते. कार्यकाळ 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. आता दुसरी घडामोडी, आपण सामाजिक घडामोडी पाहणार आहोत. सध्या आरक्षण सर्व देशामध्ये विषय महत्त्वाचा ठरलेला आहे आणि या आरक्षणाचे बद्दलच मराठा आरक्षण खटला सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. तर ही आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी काही राज्यांनी महाराष्ट्रासाठी पाठिंबा दिला आहे. यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश यांनी भूमिका अशी मांडली की हे आरक्षण वैध आहे आणि या संदर्भात आपल्या आरक्षणासाठी केंद्र सरकारनं सुद्धा हा महाराष्ट्राचा जो मराठा आरक्षणाचा कायदा आहे तो संवैधानिक असल्याचं सांगितलेलं आहे. आता या खटल्याबद्दल चर्चा होण्याचं कारण म्हणजे इंदिरा साहनी खटला होता 1993 मध्ये. त्या खटल्यानं सांगितलंय की 50% पर्यंत आरक्षण मर्यादा असावी, त्याच्यावर असू नये. पण मराठा आरक्षण हे 50% पेक्षा जास्त होतं असल्यामुळे त्या राज्याच्या संदर्भात ही सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. आता 102वी घटना दुरुस्ती झाली होती. त्यामध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली होती. पण तो आयोग स्थापन झाल्यानंतर राज्यांना आरक्षण संबंधीचे अधिकार कायम आहेत, त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात भूमिका घेतलेली आहे. यानंतर राष्ट्रीय संलग्न आरोग्य सेवा व्यावसायिक आरोग्य विधेयक 2021 संसदेमध्ये पारित झालेलं आहे. हे विधेयक कशासाठी आहे तर हे विधेयक जे आता कोरोना आलं होतं त्यामध्ये आरोग्य सेवेमध्ये डॉक्टरांची संख्या कमी होती आणि यासाठी ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध असे वेगवेगळ्या टाईपचे डॉक्टर आहेत जे प्रॅक्टिस करत असतात. पण ह्या डॉक्टरांनी जर काही कोणतेही सर्टिफिकेट कोर्स केला तर त्यांना ॲलोपॅथी जे आयुर्वेदिक आहेत त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी मिळते. म्हणून आता ह्या जे विधेयक आलेलं आहे ह्याचं उद्देशच मूळ असा आहे की आरोग्य सेवा व संलग्न क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी समान शैक्षणिक निकष सुचवणे आणि त्याचं नियमन करणे. यामुळं भारतामध्ये आरोग्य व्यवस्थेमध्ये डॉक्टरांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. आता विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी. चंद्रयान 3 2022 मध्ये जे होणार असं डिपार्टमेंट ऑफ स्पेसचे जे मंत्री आहेत जितेंद्र सिंह यांनी सांगितले. आता चंद्रयान 2 आपण मागच्या वर्षी जे अवकाशानं सोडलं होतं ते चंद्रावर कोसळलं. पण यामध्ये एक महत्त्वाचं होतं की जो ऑर्बिटर आहे ना तो अजूनही काम करतोय. मग आता फक्त चंद्रयान 3 मध्ये लँडर व रोवर असे 2च भाग आपण सोडणार आहे असं जितेंद्र सिंह यांनी सांगितलं आणि ते 2022 मध्ये आपण लॉन्च करणार. दुसरी विज्ञान तंत्रज्ञानातली घडामोडी आहे की जनुकीय कार्याचे नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेचा त्रिमितीय आराखडा म्हणजे 3D स्ट्रक्चर तयार करण्यात नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठाच्या संशोधकांना यश आलेलं आहे. हे DNAचं सर्वात महत्त्वाचा रोल असतो आपल्या कोणत्याही सजीवामध्ये. तर हे DNAचे कार्य कसं चालतं यासारख्या असंख्य प्रश्नाची उत्तरे मिळण्याची शक्यता ह्या 3D स्ट्रक्चरमुळे झालेला आहे. कारण कोणताही असेल, आता कोरोना व्हायरस आला त्यामध्ये सुद्धा व्हायरसचा DNA शोधण्यास डॉक्टरांना
वेळ लागला आणि त्यामुळे औषध देण्यासाठी वेळ लागतो, कारण डीएनए माहीत असल्याशिवाय त्याच्यावर कोणतं औषध उपचारकारक ठरते हे ठरवण्यासाठी डीएनएची भूमिका महत्त्वाची असते. सध्या कर्करोग, चेतासंस्थेशी संबंधित आजार, अन्य विकार, HIV यासारख्या आजाराविषयी आपल्याकडं माहिती आहे, पण ते औषध तयार करण्यासाठी जी डीएनए त्याचा कसा आहे हे माहीत लागतं, ते फार कमी वेळा आपल्याला माहीत आपण त्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो. म्हणून उपचार पद्धतीविषयी माहिती मिळण्यासाठी ह्या जनुकीय कार्याचे 3D स्ट्रक्चर आहे ना, ते महत्त्वाचं आपल्याला ठरणार आहे. आता सांस्कृतिक घडामोडी पाहणार आहोत. हडप्पा नव्हे तर सरस्वती संस्कृती असं नाव UGC कडून मसुद्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. आता UGC काय करतं, UGC सर्व देशातील विद्यापीठांच्या काही कोर्सेस आहेत त्याचा सिलेबस डिझाईनचं काम करतं आणि हा सिलेबस त्या विद्यापीठांना शिकवण्यासाठी दिला जातो. तर त्यांनी BA सिलेबस आहे इतिहास, BA इतिहास, बॅचलर ऑफ आर्ट्सचा इतिहासाचा सिलेबस एक मसुदा तयार केला आणि त्या मसुद्यामध्ये सांगितलं की तुम्ही हडप्पा संस्कृतीला सरस्वती संस्कृती म्हणून त्याचा समावेश करा आणि यामध्ये त्यांनी वेद, उपनिषदे, पुराण यांचाही समावेश करण्याचा सांगितला. याच सिलेबसमध्ये त्यांनी आयडिया ऑफ भारत या विषयाचा समावेश केला आणि त्यांनी सांगितलं की यामध्ये हडप्पा संस्कृती शिकवताना सरस्वती संस्कृती म्हणा. तर यामध्ये काही वाद आहे की सरस्वती संस्कृती ही हडप्पा संस्कृतीमध्ये होती का, अगोदर संशोधन त्याचं आपण सुरू ठेवलेलं आहे, पण काहींच्या मते की सरस्वती संस्कृती काठीच हडप्पा संस्कृती होती, सिंधू नदीकाठी नव्हती. मग सरस्वती ही भारतातील एक वैदिक काळातील एक आपण नदी मानली आहे, जी त्यामध्ये वेदामध्ये तिचा उल्लेख आपल्याला आढळतो, पण सिंधूच्या नदीचा उल्लेख जास्त प्रमाणात ह्या संस्कृतीमध्ये आढळतो. आता आपल्याला हडप्पा संस्कृतीबद्दल पाहायचं म्हणलं तर इसवी सन पूर्व 2600 ते 1900 हा कालखंड आहे. जॉन मार्शल 1921 ते 1922 मध्ये त्यांनी हडप्पाचा शोध लावला. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यामध्ये हे संशोधन करण्याचं त्यांनी महत्त्वाचं काम केलं होतं. भारतामधील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती दयाराम साहनी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. यांच्याबरोबरच आणखी बिस्त आहेत, मुजुमदार आहेत, यांनी हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामध्ये महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. हडप्पा संस्कृती ही कांस्ययुगीन संस्कृती होती आणि ह्या हडप्पा संस्कृतीमध्ये सरस्वती नदी जरी असेल तरी सध्या सरस्वती नदीबद्दल आपल्याला असं सांगितलं जातं की हरियाणा व राजस्थानमध्ये जी हाकरा व घग्गर नदी वाहते ती नदी असण्याची शक्यता आहे. वेदिक मध्ये तिचा उल्लेख सरस्वती नावाने आढळतो. अशाच पद्धतीनं सांगायचं म्हणलं तर हडप्पा संस्कृतीमध्ये रावी, सिंधू, भोगावा, घग्गर, परवरा अशा नद्या आढळतात आणि ह्या नद्याकाठीच ही संस्कृती उदयास आली. मग शहर, नदी आणि आपण राज्य पाहूया. हडप्पा हे शहर रावी नदीकाठी होतं, ते पश्चिम पंजाबमध्ये आहे, जे आत्ता पाकिस्तानमध्ये येतं. मोहनजोदडो हे शहर सिंधू नदीकाठी आहे, ते सिंध प्रांत पाकिस्तानमध्येच आहे. चेन्नूदरे हे शहर सिंधू नदीकाठी येते, ते सिंध प्रांतामध्येच आहे, पाकिस्तानामध्ये. लोथल हे शहर भोगावा नदीकाठी आहे, ते भारतामध्ये गुजरातमध्ये आहे. कालीबंगन हे शहर घग्गर नदीकाठी आहे, ते राजस्थानमध्ये आहे. बानवली हे शहर घग्गर नदीकाठी आहे, ते राजस्थानमध्ये आहे. बानवली हे शहर घग्गर नदीकाठी आहे, ते हरियाणामध्ये आहे. आणि दायमाबाद हे शहर प्रवरा नदीकाठी आहे आणि महाराष्ट्रामध्ये. क्रीडा घडामोडी पाहणार आहोत. विश्वचषक नेमबाजी स्पर्धा जी दिल्लीमध्ये आता सुरू आहे, त्यामध्ये 25 मीटर पिस्तूलमध्ये तिन्ही पदके भारतीय महिलांनी मिळवलेली आहेत. यामध्ये महिलांची जी 25 मीटर पिस्तूलमध्ये 3 पदकं आहेत ती भारतीयांनाच मिळालेली आहेत. आता यामध्ये पहिलं पदक चिनिकी यादव सुवर्ण मिळवलेलं आहे. राही सरनोबतला महाराष्ट्राची जी आहे तिला रौप्य मिळालेलं आहे आणि मानव भाकर ही ब्रांझ पदक तिला मिळालेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताचा युवा नेमबाज ऐश्वर्या तोमर 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्ण पदक त्याने मिळवलं आहे आणि हा ऑलिम्पिकमध्ये ही स्पर्धा ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी महत्त्वाची ठरते. आता भारत हा नेमबाजीमध्ये एक चांगल्या प्रकारे ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे, त्यामुळे ही स्पर्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आता इतर घडामोडी यामध्ये काश्मीरमध्ये जे पर्यटकांचे आकर्षक आहे ट्युलिप उद्यान हे 25 मार्चपासून आता खुले होते. आशियातील सर्वात मोठे ट्युलिप उद्यान आहे आणि पर्यटकांसाठी हे एक महत्त्वाचं मानलं जातं. काश्मीर हे पृथ्वीवरचं एक स्वर्गच मानलं जातं, नंदनवन मानलं जातं, कारण काश्मीरमध्ये पर्यटन एक चांगल्या प्रकारचं आहे आणि पर्यटनाद्वारेच आपण काश्मीरचा विकास करू शकतो. त्यामुळं हे ट्युलिप गार्डन त्या काश्मीरमधील अर्थव्यवस्थेसाठी किंवा तिथल्या लोकांच्या उपजीविकेसाठी महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपण आज 25 मार्च 2021च्या चालू घडामोडी पाहिल्यात. थँक्यू.